वैष्णवी हगवणेचं 9 महिन्यांचं बाळ वैष्णवीच्या आईवडिलांकडे सुपूर्द। बाणेर हायवे जवळ अज्ञातानं बाळ सोपवल्याची कसपटे कुटुंबियांची माहिती। अजित पवारांकडून कसपटे कुटुंबाचं फोनवरून सांत्वन। लग्नाच्या वेळी कल्पना दिली असती तर लग्नच होऊ दिलं नसतं। वैष्णवीला न्याय देणार अजित पवारांचं आश्वासन। केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा, वैष्णवीच्या वडिलांची मागणी। सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे फरार। नणंद करिश्मा छळाचं कारण तर नवरा घरात नसताना सासू सासरे दीर आणि नणंद मारहाण करायचे। हगवणेंची सोडून गेलेली मोठी सून मयुरीचा आरोप। शशांकला सासरच्यांकडून महागड्या वस्तू हव्या होत्या। हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापचा आरोप तर सासूने वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचा दावा। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं सावध पाऊल। जागा वाटप आणि युतीतील मित्रपक्षांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी नको। एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना। ऑपरेशन सिंदूर संदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी भावूक। सिंदूरचा जेव्हा बॉम्ब होतो तेव्हा काय होतं हे जगानं पाहिलंय। राजस्थानच्या बिकानेरमधल्या सभेत पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या ज्योती मल्होत्राच्या कोठडीत वाढ। ज्योतीच्या कोठडीत 4 दिवसांची वाढ। ज्योतीच्या मुंबई वारीची सध्या चौकशी सुरू। भारताचा पाकिस्तान उच्चायुक्तालयातल्या आणखी एका अधिकाऱ्याला दणका। टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसैन याची हकालपट्टी। हेरगिरी प्रकरणानंतर कारवाई। 24 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश। आणि राज्यामध्ये पुढचे 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता। मुंबई शहरासह उपनगरात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।